विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा रंगलेली होती। आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र दिसून आलेले आहेत। त्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंमध्ये असलेलं वितुष्ट हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। राज्यात अनेकदा दोन्ही बंधू एकत्र येतील अशी चर्चाही होते, पण ते अजूनही प्रत्यक्षात बघायला मिळालेलं नाहीये। पण उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कौटुंबिक कार्यक्रमासाठी मुंबईला एका हॉटेलमध्ये एकत्र आले होते। रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नात राज ठाकरे यांनी हजेरी लावली, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। रश्मी ठाकरे यांच्याकडून यावेळेला राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं, मात्र या कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे यांची थेट भेट झालेली नाहीये। राज उद्धव एकत्र यावेत अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राज यांच्याकडून पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक हे आमने-सामने आले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रवींद्र चव्हाण यांनी आपल्या बंगल्यामध्ये एका तरुणाला डांबून ठेवल्याचा आरोप केलेला आहे, तर चव्हाणांनी हे सगळे आरोप फेटाळले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती मोठा आरोप केलाय। रवींद्र चव्हाण यांनी एका तरुणाचं अपहरण करून त्याला त्यांच्या बंगल्यात डांबून ठेवलं असल्याचं ते म्हणाले। रवींद्र चव्हाण नावाचे त्यांचे माजी मंत्री आता आमदार यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे। 9 कोटी रुपये गायब झाले। याच्याजवळ कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही। पटोले यांचे आरोप बिनबुडाचे असून टीआरपी साठी हा प्रकार सुरू असल्याचा पलटवार रवींद्र चव्हाण यांनी केलाय। नाना पटोलेंनी या अगोदर पण अनेक वेळेला असे आरोप करत असतात, वेगवेगळ्या नेत्यांवरती करत असतात, आणि मला असं वाटतं की त्यांनी असे आरोप करणं हे बिनबुडाचे हे चुकीचे आहे। पटोलेंच्या आरोपामुळे नव्या वादाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे। इथे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे। बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणाचे पडसाद आज विधान परिषदेत सुद्धा उमटलेले आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला यावरून प्रश्न उपस्थित केले। बीडमधील मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणावरून सध्या राजकारण तापलंय। या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेमध्ये उमटलेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी हा मुद्दा उपस्थित करत आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचा असल्याचा आरोप केलाय। अजून 3 गुन्हेगार फरारी आहे। माझी मागणी आहे की या 3 गुन्हेगारांवर लवकरात लवकर आपण अटक करावी। या सगळ्या गुन्हेगाराचे सीडीआर रिपोर्ट तपासावे। कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहे, कोणी कोणी यांना फोन केलेला आहे। त्यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। जो खरोखर घटनेमध्ये इन्व्हॉल्व असेल अशा प्रत्येकावर कारवाई केलीच जाईल। याकरताच ही केस सीआयडी क्राईमला ट्रान्सफर केलेली आहे। या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करत आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। परभणी इथल्या संविधानाची विटंबना आणि त्यानंतर झालेला हिंसाचार तसंच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तीव्र पडसाद उमटले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यावरती चर्चा करण्याची मागणी केली आहे, तर त्यावरती फडणवीसांनी उत्तर दिलंय। बीड परभणीमधील आंदोलनाच्या घटना सरकार स्थापन झाल्यानंतर झाल्या, त्यावरती सरकारने आपली भूमिका मांडावी अशी मागणी नाना पटोलेंनी केली। त्यावरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नानांना नियमांची आठवण करून देत बसण्याची विनंती केली, पण पटोलेंनी आपली मागणी लावून धरली। सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या घटना अध्यक्ष महाराज आणि आंबेडकरी जनतेमध्ये आणि बीडमध्ये झालेल्या घटनेचं अध्यक्ष महाराज पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे। अध्यक्ष महाराज पटोलेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी यावरती सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय। विधानसभा अध्यक्ष जो दिवस निवडून देतील त्या दिवशी मग उद्या का असेना आपण पूर्ण चर्चा करू असं फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं अध्यक्षांनी जो दिवस नेमून देतील उद्याचा, आज आपला शोक प्रस्ताव असल्यामुळे आपल्या काही प्रथा परंपरा आहेत, मात्र अध्यक्षांनी उद्याचा दिवस नेमून दिला तरी आम्हाला हरकत नाही। एकूणच अधिवेशन काळात परभणी बीडच्या घटनांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे। आणि यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। जॉर्जियामध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या 11 भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे।
रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरती असलेल्या बेडरूमजवळ पॉवर जनरेटर ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। लाईट गेल्यानंतर या जनरेटरचा वापर करण्यात आलेला होता आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड संपूर्ण रूममध्ये पसरलेला आहे। त्यामुळे सर्वांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। जॉर्जियातील भारतीय दूतावासाने यासंबंधित एक निवेदन जारी केलंय। ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून मृत नागरिकांचे मृतदेह भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। तर संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचार आणि अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला होता। सूर्यवंशी यांच्यावरती आज परभणीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याआधी सूर्यवंशी यांची अंत्ययात्रा काढण्यात आलेली होती। यामध्ये लोकांचा संताप दिसून आलेला आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आज संध्याकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या। मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची परिस्थिती आहे असा आरोप करण्यात येतोय। सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे। त्यामुळे त्या पोलिसांना ताबडतोब बडतर्फ करावं, त्याची चौकशी करावी। माझ्या मुलाला न्याय मिळावा ही मागणी सूर्यवंशी यांच्या आईनं केली आहे। माझ्या लेकराला उचलून आणून घर शिरून उचलून आणून मारले, पोलीस प्रशासनानं मारल्यात ज्या माणसाने मारल्यात त्या माणसाला अटक करावं। सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणात रोष दिसून आला। त्यामुळे हा रोष कमी करण्यासाठी निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशातील अनेक बाजारपेठांमध्ये कांद्यांचे दर घसरायला लागलेले आणि हे पाहून शेतकरी प्रचंड चिंतेमध्ये आहेत। शेतकऱ्यांच्या चिंतेबाबत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्यावरती विचार करण्याची विनंती केली आहे। लासलगाव कृषी बाजारपेठ ही भारतासह आशियातील सर्वात मोठी कांद्यांची बाजारपेठ आहे। नवीन खरीप कांद्यांची आवक वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्यांच्या दरात सातत्याने घसरण होते। गेल्या 4 दिवसांपासून तब्बल 1100 रुपयांची घसरण झाली आहे। या घसरणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये। नवीन खरीप कांद्यांची आवक वाढल्याने दर घसरल्याचं सांगितलं जात आहे। पाकिस्तानमधून आखाती देशांमध्ये भारतापेक्षा कमी दरात निर्यात होते, त्यामुळे या देशांमध्ये भारतीय कांद्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे। 4 दिवसांपूर्वी कांद्यांची सरासरी किंमत 3600 रुपये प्रति क्विंटल होती। 2 दिवसात सरासरी भाव 2700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली घसरलाय। 5000चे कांदे जर 2000-2100 जात असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? कांद्यांच्या दरात होत असलेली घसरण पाहता केंद्र सरकारने निर्यात शुल्क शून्य करावं अशी मागणी केली जाते। देशभरातून अनेक घोडे विक्रीसाठी नंदुरबारच्या सारंगखेडमध्ये दाखल होत असतात आणि त्या घोड्यांची खरेदी आणि विक्रीतून मोठे उलाढाल सुद्धा होत असते। 18 तारखेपासून या बाजारामध्ये घोड्यांच्या विविध स्पर्धा भरवण्यात येत आहेत आणि त्यासाठी देशभरातील घोडे सारंगखेड्यामध्ये दाखल होत आहेत। देशातील सर्वात जुना अश्व बाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा घोडे बाजार सध्या सुरू आहे। देशभरातून घोडे विक्रीसाठी इकडे दाखल होत असतात। घोड्यांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल इकडे होत असते। यावर्षी सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। मागच्या वर्षी सारंगखेड्याच्या चेतक इक्वाईन प्रीमियर लीगमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याच्यातनं एका स्पर्धक एशियापर्यंत गेला आणि एशियामध्ये एशियन गेम्समध्ये त्यांनी मेडल मिळवला। ही सारंगखेड्याची खरं म्हणजे आज आपल्याला देण म्हणता येईल। सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात 60 लाखांहून अधिकची उलाढाल झाली। 2 दिवसातच 150हून अधिक घोड्यांची खरेदी झाली। 18 तारखेपासून या बाजारात घोड्यांच्या विविध स्पर्धा भरवण्यात येणार आहेत। या बाजारात पंचकल्याणी, नुखरा, अबलक, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले। इथे आपल्या सांगलीमध्ये एक शर्यत आयोजित करण्यात आलेली होती जी बघून तुम्ही थक्क व्हाल। ही स्पर्धा होती उलट्या धावणाऱ्या रिक्षांची। सांगलीत आज एक अनोखी रिक्षा स्पर्धा पाहायला मिळाली। या रिक्षा सरळ पुढे नव्हे तर उलट्या दिशेने धावत होत्या। सांगलीच्या वाळवामध्ये रेणुका माता यात्रेनिमित्ताने ही उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांची स्पर्धा भरवण्यात आलेली होती। उलट्या धावणाऱ्या रिक्षा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कापण्याच्या या स्पर्धेत रिक्षा चालकांचा थरार आणि कौशल्य पाहायला मिळालं। अत्यंत चुरशीने ही स्पर्धा खेळली जाते, त्यासाठी अनेक दिवस हे रिक्षा चालक सराव करत असतात।
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर उलट्या दिशेने पार केलेल्या स्पर्धेतील विजेत्या रिक्षाचालकांना रोख रक्कम देत सन्मानित करण्यात आलंय.